नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 फेब्रुवारी 2025 ते 16 फेब्रुवारी 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. तुमच्या चंद्र राशीपासून शनीच्या 11व्या भावात विराजमान होण्याने या आठवड्यात आपल्या लक्षात येईल की आपल्या आयुष्यात पैसा येत आहे, परंतु पूर्वीच्या आर्थिक समस्यामुळे आपण यावेळी सर्जनशीलतेने इतके निरुपयोगी आणि असहाय्य विचार करण्याची क्षमता निर्माण केली आहे की आपण पैशाचा योग्य वापर करण्यातही असक्षम आहे. या सप्ताहात तुम्हाला आपल्या माता किंवा आपल्या मोठ्या भावांसोबत उत्तम संबंध स्थापित करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यासाठी गरजेचे आहे की तुम्ही त्यांचा सन्मान करा आणि त्यांच्या गोष्टी व सल्ल्यांना योग्य महत्त्व देऊन घरगुती परिस्थितींना चांगले करा. या सप्ताहात तुम्ही योगला आपल्या जीवनाचा हिस्सा या काळात बनवू शकता, कारण यावेळी ग्रह नक्षत्राची अनुकूल चाल तुम्हाला आपल्या आरोग्य जीवनावर विशेष लक्ष देण्यासाठी प्रोत्साहन देईल, म्हणून याचा योग्य आणि उत्तम लाभ घ्या. या सप्ताहात तुम्हाला थोडे सुस्त वाटेल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्याद्वारे केलेल्या प्रत्येक कामासाठी प्रशंसा मिळवण्यासाठी आतुरही असाल. या कारणाने तुम्हाला करिअरमध्ये उन्नती करण्याची योग्य आणि शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. जर तुम्ही आपल्या संस्थानात शिक्षण घेण्याचा प्लॅन करत आहे, तर तुम्हाला या पूर्ण सप्ताहात आपले प्रयत्न वाढवायची आवश्यकता असेल, अथवा तुम्ही बऱ्याच चांगल्या संधी सोडू शकता. उपाय: तुम्ही नियमित 41 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. वृषभ राशी. तुमच्या चंद्र राशीपासून राहूच्या 11व्या भावात उपस्थित असल्याच्या कारणाने हा सप्ताह कुटुंबाच्या बाबतीत आनंदाने भरलेला राहील, कारण तुमच्या घरातील बरेच सदस्य तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतील. यामुळे तुम्ही त्यांचे प्रोत्साहन पाहून स्वतःही घरातील वातावरणाला अनुकूल करण्याचा प्रयत्न करताना दिसाल. या सप्ताहात तुम्हाला थोडे सुस्त वाटेल. शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या राशीतील जातकांना भरपूर यश मिळेल. तुम्हाला या वर्षभर आपल्या मेहनतीचे फळ मिळेल, कारण ग्रहांची कृपा तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षेत यश देईल आणि तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील. या सप्ताहात कुणावरही राग काढणे किंवा चिडणे तुमच्या आरोग्यासाठी घातक असू शकते. अशात तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की जुन्या गोष्टींना लक्षात ठेवून कोणीही जवळच्या मित्रांसोबत वाद न करता त्यांच्यासोबत उत्तम संवाद करा आणि आपल्या डोक्याला शांत ठेवून आराम करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 1ल्या भावात विराजमान होण्याने जर धनाचा एक मोठा हिस्सा बऱ्याच वेळेपासून कर्जाच्या रूपात अडकलेला आहे, तरी या सप्ताहात शेवटी तुम्हाला ते धन मिळेल, कारण यावेळी बऱ्याच शुभग्रहांची स्थिती व दृष्टी तुमच्या राशीतील तुमच्या जातकांना धनलाभ होण्याचे योग दर्शविते. उपाय: तुम्ही नियमित 11 वेळा ओम गुरुवे नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद.
असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.